गणिताचे काही प्रश्न खूप सोपे असतात पण परीक्षांमध्ये विचारले जातात. प्रश्न बघा, एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 812 विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेत मुलांचे मुलीची गुणोत्तर 13:15 आहे. शाळेत मुलांची संख्या काढा. आता एकूण मुले हे किती असणार? तर 13 हा भाग असोसिएटेड कोणाशी आहे? मुलांशी. म्हणजे मुलं जर काढायची असतील 13 भागिले एकूण किती आहेत? 28 गुणिले इथे येणार 812. ठीक आहे. आता याला 4 ने भाग जाईल. बघा 4 7 28, इथे 4 दुने 8, 0 4 त्रिक 12. आता 7 ने डायरेक्ट भाग देता येईल. 7 दुने 14, 7 9 63. म्हणजे फायनल उत्तर माझं 13 गुणिले 29 येणार. हे करत बसायचं नाही. बघा ना, इथे 3 आहे, एकक स्थानी इथे 9 आहे. 9 त्रिक किती येणार? 27. म्हणजे एकक स्थानी 7च येणार. ऑप्शन जर पाहिलं एकक स्थानी 7 फक्त इथेच आहे, ऑप्शन नंबर 4. तुम्ही करून पाहिलं ना तरी उत्तर 377च येणार. तुम्हाला मी ट्रिक पण सांगितली होती, 29 गुणिले 13. समजा पाडापाठ नाहीये 13चा. 9 त्रिक 27, हातचे आले 2, नंतर क्रॉस करतो आपण. 3 दुने 6, 9 एके 9, 6 आणि 9 15 आणि 2 17, परत हातचा आला 1, 2 एके 2 आणि 1 3. 377 उत्तर येतं. याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत, नक्की पहा. आणि जर ही मेथड आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.